आता वेळात मोठ्या टॉप 9 बातम्या। रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। भाजपा कार्यालयात रवींद्र चव्हाणांनी पदभार स्वीकारला। काही चुका झाल्या असल्यास माफ करा। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। सर्व पक्षश्रेष्ठींचंही बावनकुळेंनी मानले आभार। ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी। मात्र तातडीनं सुनावणीला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। पुढील सुनावणी 16 तारखेला होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या सकाळी 11:15 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधांची शिंदे पाहणी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वर्षा निवासस्थानी आमदारांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन। गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। नाशिकचे राष्ट्रवादीचे अपूर्व हिरेंचा भाजपामध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हिरेंची घर वापसी, भाजपा वापसी। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेही भाजपात। नाराज संजय पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। माझी नाराजी पूर्णपणे दूर झालेली नाही। कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंतच्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं, संजय पवारांची प्रतिक्रिया। पुणे मीडियाच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की आणि दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करा। बच्चू कडू यांचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र। पुण्यात प्रहार संघटनेनं आंदोलन करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती धक्काबुक्की। राहुल आणि सोनिया गांधींनी 2000 कोटी लाटण्याचा प्रयत्न केला। ईडीचा मोठा आरोप। दिल्लीच्या राऊंज एव्हेन्यू कोर्टामध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी।